संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही चुलीवर भाकरी बनवत होतो. गावाला गेलो आणि चुलीवर भाकरी बनवली नाही असं आमचं कधी होतच नाही. मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही भाकरी बनवत होतो. भाकरी बनवता बनवता आमच्या गप्पा आणि सोबत चहा आणि चकली असा बेत चालू होता. आणि तुम्ही पण नक्की सांगा की गावाला गेल्यावर तुम्ही चुलीवरची भाकरी बनवता का आणि तुम्हाला कसं वाटतं चुलीवर जेवण बनवायला? मला तर फार आवडतं. पण मच्छर पण भरपूर होते त्यामुळे आम्ही फक्त भाकरीच बनवायचा बेत केला. बाकीचं जेवण आम्ही सर्व गॅसवरच केलं. आणि पहा भाकरी बनवता बनवताना समजलंच नाही की संध्याकाळ पटकन होऊन गेली, अंधार पडला आणि आमच्या भाकरी पण झाल्या. तशा आम्ही मग जेवण केलं. कारण जेवण झाल्यावर आम्हाला भरपूर बरीचशी कामं होती. दुसऱ्या दिवशी पूजा होती. त्यामुळे आम्हाला रात्रीच सगळी रांगोळी वगैरे, लाडू बनवणं हे सगळं आवरून घ्यायचं होतं. त्यामुळे नंतर आम्ही जेवण झाल्यावर गेलो लाडू बनवायला. हळदी कुंकू असतं आमच्याकडे मेमधल्या पूजेमध्ये, तर त्याच्यासाठी आम्ही घरीच तिळाचे लाडू बनवतो. भरपूर सारे बनवले होते. आम्ही 4-5 जणी होतो आणि हे पटापट आम्ही लाडू बनवून घेतले. लाडू बनवले. लाडू बनवून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं रांगोळी काढायला आणि हे पहा सुरेख असे मस्त लाडू बनवून झालेत आणि खूप छान खुसखुशीत झाले होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो देवघरात आणि देवघरामध्ये आम्हाला कचरा काढला. त्याच्यानंतर रांगोळी काढली. हे पहा सुरेख अशी रांगोळी काढली. प्रियंका वहिनी आणि मी आम्ही दोघींनीही रांगोळी काढली होती. रांगोळीला पाहून खूप छान वाटत होतं. कष्टाचं चीज झालं. खूप सुंदर रांगोळी दिसत होती. आणि ही बाजूची रांगोळी शर्मिला वहिनींनी काढली होती. त्याला फुलांचं छान असं डेकोरेशन केलं होतं. तर ही आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत देवघरामध्ये रांगोळी काढत होतो. खूप छान रांगोळी काढली आणि हे मुलांनी सर्व डेकोरेशन केलं होतं, मंडप टाकलं होतं. असं आमचं देवघर पूजेसाठी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.